तर नमस्कार मंडळी, काय म्हणते मामाची पोरगी एकदम मजेत असेल तर मी जाऊन राहिलो आज देवरीला. आमचा इव्हेंट आहे देवरी गोंदिया जिल्ह्यातली. तर आपला तिथे इव्हेंट आहे, तिथं मस्तपैकी आपण राडा करू. तुम्ही कंटिन्यू कराल, ब्लॉग मध्ये भरपूर मजा येणार आहे. कारण की आपण तिथे जाणार आहोत तर मजा तर भाई सर्व जागी येते नाही का. तर चला आपण जाऊन, आपल्यासोबत आपली गँग आहे, आपली टीम आहे पूर्ण प्रॉपर. जाऊ आणि बहुत मजा करू. तर तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर खाली लाल कलरची बटन आहे सबस्क्राईबची, सबस्क्राईब करा. आणि चला सावरिया टक टक लेकरो सावरिया नाचरो सावरिया. तो काय आम्ही चालला तर देवरीला लंकेश भाऊचा कार्यक्रम. लेकिन एक सेकंड, देवरीवाल्यांना लंकेश भाऊला बोलावला दांडिया खेळायला. आपल्यासोबत भूपेश भाऊ दोन शब्द सांगा बरं. इथे या गाईस तुम्ही पण बढिया, आपण गरबा खेळू, एन्जॉय करू, लय मस्त तुमच्या सोबत या तुम्ही पण. नाही अशी एक गोष्ट आहे, आम्ही या भूपेश भाऊला आणत नाही दादा. भूपेश भाऊ मार झोपू लढ मला न्या तर मी काही करून टाकीन. अच्छा हमको सिखा रिया है. तर मग आता कसा करू ना, मी तर भूपेश भाऊला आणावलंच लागला. ते शेरवानी वेळेवर घेतला भाऊ भूपेश भाऊ साठी. करावं लागतं मित्रासाठी, नाही केला तर कसा होऊन जाईल. 1 hour later. वैभ्या स्पर्धेचं प्रमुख आकर्षण म्हणजे प्रसिद्ध युट्यूबर वेरुळीचा लंक्या यांचं जोरदार स्वागत. युट्यूबर आणि रील स्टार वेरुळीच्या लंक्या यांच्या सन्मान चिन्ह. तुझ्या देवरीमध्ये आलो ना का हो ग पाणी जाम मायच्या कसा करू पाणी पाहिजे घ्यायला आपण पाणी कधी पाहिजे पाणी नुसतं पाणी ठेवायला महिन्याची झाली देवरी होती ना नुसतं पाणी. या पाण्यामध्ये गरबा घालून राहिला तर मला मोठा धक्का वाटून राहिला. राहिला का हा इकडे जातो, इकडचे लोक काही नाही राहिले. हॅलो मॅडम, हॅलो जेवलं का? म्हणजे काय ते जेवत्या बोलवाई नाही. हे मोठे थोडे यायचा साऊंड थोडा जास्त आहे. हे जेवून आले ना, तुम्ही जेवून आला इकडून जास्त आवाज येते. तुम्ही जेवलं नाही का? यायचा नवरात्रीचा उपवास बघायला भाऊ, याच्या मानाची पोरगी भाऊ. हे मोठे नाट्य गोमत होतं मला मोठा वागा लागला. मी तुम्हाला सांगतो मामा लहानपणी नाही का म्हणलं जवाई उन्हात होता. साला मी मोठा झालो तर मामा मला साला भाषाही नाही म्हणून जवाई. मग आता तुम्ही सांगा हिस्सा घेऊ का पोरीने मागू? हिस्सामध्ये कुठची का पाहुणे करायचं मी ना साला मला मस्त पण खावाली नाही हो.
मामाची पोरगी पाण्यामध्ये खोटी पहिल्या मायू बुरी बुरी मामाची पोरगी मेकअप केलं उतरला की तर तुम्हीच म्हणा अभियाची वाली कार्यकारी काय तुम्ही समजून राहिल्या त्या भाऊला काही गेला त्याला काही झाला का अभि नाही झाला म्हणते बुवारा जायची का आमच्या भंडाऱ्यात मस्त मस्त पोरगी आहे तुझ्या सिमल्या मी तुझी सेटिंग लावून देईल हा बिलकुल बिलकुल आता कोणती गोष्ट सांगू तुम्हाला सांगा हो हो खरं नाही बापा खरं खाल्लं मा बाप मला मोठ्यानं मारते मा बापाला आणणार होतो पण मा बाप पहिलेच म्हणते का म्हणते तू शेतीच असेल आणि मोठ्याने चेंगल करतील पण मा बापाला पहिलेच चेंगल लावलं कारण की घरामध्ये मीच मुजवर मा मोठा भाऊ आहे आवाला हो मग हा मला वाचवते आम्ही तो काही भाऊ व्हिडिओ करताना बापाची मजा घेता असाही नाही देव कायला घटम दिला कोणी असते मग त्या पिक्चर घटम दिला टाळ्या उचलायला काय माहिती उद्या मला आज नाही पसंत आता कसं करू पाणी घेऊन गए जाऊ का मी घरी जाऊ अबे नाहीच म्हणते यायला पुरी पिक्चर पाहायचं आता तर टेलर चालू झाला बे आता कोणतं गाय तुम्ही कोणत्या गावचे देवरीचे मी पण देवरीच्या म्हणतात रोडीच्या नसत्या काय म्हणत्या हे इकडच्या मोठ्या मोठ्या आलो आलो तिकडच येतो तिकडच येतो तुमच्याकडे अपेक्षा जोरात बोलवते ना जिकडं पाय म्हणते माहिती काय म्हणते काका जेवू लागा तुम्ही काय दूध पाहून मीठा भाऊ पाणी पुण्या बोल लागेल हो बोलत की आगे लक्ष आहे पूर्ण पुण्या जेवायला येतं हो हो मी येतो भाऊ बाई तू मोठा माणूस तुझ्यापासून आम्ही आला यार काय म्हणते काय म्हणते मी देवरीच्या बट्ट बडे जोरदार आहेत भाऊ इकडचे चला चला बाय 1 hour later. काय म्हणते बट्ट काय म्हणते मामाची पोरगी तर आता आमची टीम आली आहे बिलकुल इथं डोंगरगड मध्ये इथं बिलकुल डोंगरगड मध्ये आला भाई तर आमचे फॅन्स फॉलोइंग भेटले आमच्या इकडे तर नव्हता ब्लॉगच्या पण सगळे भाषामध्ये ब्लॉग तो म्हणताय बॉस म्हणते मग माईक इथं लावला तिकडे आवाज नाही इथे बोलावं लागेल तिला नाही का तर चला भाई तुम्ही कंटिन्यू करा ब्लॉग तो आपला छोटासा होणार आहे आणि जे आम्ही एंटरटेनमेंट जे आम्ही मुवमेंट करून ते तुम्ही वॉच करा ठीक आहे शेवटपर्यंत तुम्हाला सगळे व्ह्यू कॅप्चर आणि तुम्हाला दर्शन सुद्धा करायला भेटतील या ब्लॉग मध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चला तुम्हाला दाखवतो इकडचा मेला वगैरे आणि दर्शन वगैरे करून देतो ठीक आहे चला तर हाय बमलेश्वरी मंदिर तर बघू शकता तुम्ही इथं व्हिडिओ कॉल बिजी आहे किती सारा सामान घेतलं नाही पाहू शकता तुम्ही एवढा सारा सामान शॉपिंग केलं मी शॉपिंग कौन है ये लोग कहां से आते हैं आता थोडी गर्दी कमी आहे काऊन की कसं आहे आता पावसाचं वातावरण चालू आहे आणि महाराष्ट्रातले लोक आले भाई खरी दर्शन करायला महाराष्ट्रातले लोक आहेत भाई येते मला जास्त तर महाराष्ट्रातले लोक दिसले आणि माझे फॅन फॉलोइंग भेटले तर पाहू शकता तुम्ही इकडे पूर्ण गर्दी काय नाही आणि हा महत्वाचा म्हणजे तुम्हाला माहित आहे का इथं भाई कपल्स झाले कपल्स म्हणजे सोट्टा सोट्टी ठीक आहे क्या बात कर रहे रे बाबा तर साला थोडीशी माहिती जळून राहिली भाई अच्छा
हमको सिखा रिया है कारण की आमची नाही रे बाई सगळी बादशाह आमची गर्लफ्रेंड नाही झाली हात पकडू पकडू हे दर्शन करायला येऊन राहिले म्हणणं पण हे काय माहित मी काय म्हणतो हे आता मस्त हात पकडू पकडू घुमते जेव्हा लग्न करायचे टाइम येते का नाही गाईस तेव्हा पिक्चर बनते पुरी थांबा झुला लागल चला गाईस 50च्या घ्या कोणताही वस्तू 50 ले लागल तुम्हाला 50 कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं। हमारे गाँव के फेमस जाने माने सुपरस्टार्स आमच्या डोंगरगड मध्ये पाहू सकते एंट्री झाली है। अभी जूस कुछ पिला बढ़िया भाई कि हमको हम बहुत थक के आए हैं। इनका विषय काय बोल रहे भाई पाइनएप्पल आहे का आता हाँ पाइनएप्पल मध्ये तुम्हाला काय पाहिजे रे आम्हाला दारू पाहिजे सगळी झुला पैसे दिले बे झुला झुल बेटा बाप मत भूल भाऊ आपल्याला डोंगरगड आपले फॅन्स भेटले तर कुठच्या कोणत्या गावचे आहे भाऊ तुम्ही साले कसा बोधल कसा जवळचा काय अच्छा तुम्ही भाऊ गोरेगाव तुम्ही चालेल का सर? अच्छा तर आपल्याला इकडे बी फॅन भेटले बा आपले डोंगरगड मध्ये तर मोठा बाक्का वाटते मामाची पोरगी वरगी आहे का तुम्हाला विचार आहेत कसा वाटला भाऊ फोटो काढून अरे थँक्यू भाई पण गेला तुम्हाला थँक्यू पहा काही जसे आपल्याला फॅन भेटत राहते तुम्ही बी सपोर्ट करा तुम्हाला बी भेटेल एक मौका भेटायचा नाही का अच्छा भाऊ तुम्ही बंदूक न मारा गिराल कारण कोळेगावचे भाऊ आपल्याला चांगला वाटला भेटून एक घे गौरव कोणत्या गावचा असेल तू गोडुंगरी तुझे हर रोज व्हिडिओ पाहतोस का मामाची पोरगी का तुले काही झालं मामाची पोरगी नसे हा बिना मामाच्या पोरीच्या पोरीच्या गाईज मला समजून न राहिलाय मी डोंगरगड मध्ये आलो छत्तीसगड राज्यामध्ये ठीक आहे तर येथे मला पूर्ण आपल्या महाराष्ट्राचे लोक भेटून राहिले तर मला हा नाही समजून राहिला हा छत्तीसगड आहे का डोंगरगड आहे आता हा विचारून आपण सगळे वाचले डोंगरगड का झाला महाराष्ट्र तर तुला सांगतो आता यात्रा चालू आहे कोणाकडली पब्लिक कोणाकडे जातो भेटणार हे गोष्ट पॉइंट आहे मला नोटीस मला छत्तीसगडच्या डोंगरगडच्या यात्रामध्ये येऊन असा वाटून राहिला का मी नागपूरच्या बर्डी मध्ये आलो पण बर्डीच्या स्टे बंद झाल्या आता सध्याच्या परिस्थितीत नाही का तो आपले SP साहेबांना तिच्या बंद केला आणि जास्त क्राऊड येत होता त्याच्यात नाही का थोडा प्रॉब्लेम वगैरे झाले असेल तर काही पण ते फील भाई येते येऊन आली बिलकुल खतरनाक मध्ये पाहू शकता बिलकुल बर्डीवाला मार्केट आता रात्रीचे वाजल्यात भाई 1च्या जवळपास झाला 1 वाजल्याच्या कमसे कम 1च्या प्लस तर पाहू शकता गर्दी पाहायला घेतलो असतो मी पण काय करता मला गर्लफ्रेंड नाही यार गर्लफ्रेंड राहिली असती ना आपण मामाच्या पोरसाठी घेऊ शकतो किती रुपयाची मग कितने की आहे 30 रुपयाची 10 रुपये घरून आणलं तिसऱ्या पट्टी दे मग काय म्हणते वाटतो काय म्हणत्या बे काहीच नाही गायचं काहीच नाही म्हणत जाऊ द्या काही नाही म्हणत त्याला का करणार तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा अजून बहुत मजा येणार आहे आता काही युनिक वाला पाहिजे आतापर्यंत मी रील्स मध्ये पाहिलं होतं आता रिअल मध्ये पाहू राहिलो इथे लटकून रावायच्या जास्त पैसे भेटतात मग 100 रुपयामध्ये 1000 रुपये आओ इसे बचाओ पैसे ज्याच्यामध्ये ताकद तुला येतेस का ती अरे बापा पहिले थकला दुखला भाऊ तरी काही मिनिट 2 मिनिट आहे म्हणते जेव्हा 1000 रुपये भेटतील म्हणते जाऊ द्या झाला मी चाहतो पैसे तुम्ही जाशील तुला पैसे आम्ही भरून टाकू चूतिया बनाया तुमको भाई एक पैसा कमवायची स्कीम होते ती लटकाची नाही का लोकांचा काय भाऊ पैसा कुठून कमवायचे आता मला बी एक धंदा टाकायला लागेल भाऊ कसा पैसा पाणी आल्या पाहिजे माणसाकडे हे पिंगाडी बा काका एक बार करके दिखाओ बरं ऊपर ये देखो गाइस जर तुम्हाला लाईन चोरावची असेल खांब्यावरची तेरी बाहेर लागतो का सीधा खांब्यावर अब्बा ये ना कितने का काका छोटा 20 है, बड़ा 50 है। अच्छा याओ काका के पास के लेके जाओ आज लंबा बाकी राव होते गए इन साला निसता 5 मिनिटा निसता पाणीच पडते आता तुम्हीच सांगा की ते आम्ही घुमावला आला काय पाण्यामध्ये ओला आला आईस्क्रीम घुम पडते हा पाण्या हा पडते अरे बापू पडल रे पाणी आला चिगू लावून आम्ही पडला घसरून नाही पडला काही सांगता पडला तर तुम्हाला व्हिडिओ मी दाखवतो असतो तर आम्ही चालला आता रिटर्न मध्ये नाही का दर्शनासाठी ज्यासाठी भाई गर्दी लय आहे तिथं नाही का त्याच्यानं आम्ही थोडसा इकडून बमलेश्वरी माताचं मंदिर आहे इकडे साईडला
तुम्ही पाहिला असाल तर त्याच्यामध्ये दर्शन वगैरे केलो आम्ही त्याच मंदिरात आणि इकडे आता निघालो इकडे पाहतो आम्ही ये देखो कितना बड़ा फुगा है फुगा बड़ा फुगा लाओ लाओ फुगा मला भेव लागला त्या काकाच्या मारायला धावला था पोतडीचा लाल वाला कुकू बताओ भाई एक में हो जाएगा इसमें ठीक इसमें हो जाएगा ये डब्बे दे दो 3 डब्बे दे दो 3 देतो 3 डब्बे तू ले रहा क्या भाई बादशाह 3 का ही क्यों मला मंदिरात द्यावं लागेल एक घरी आणि एक कुंदा अच्छा उसके घर पे है तो हमारे घर पे लग रही है मेरी मम्मी ने कहा था कि घर मतलब तर मग मम्मीने काल सांगितलं होतं घरून जातेच तर येऊन म्हणजे घेऊन येतो ठीक आहे हे चालू ब्लॉक मध्ये फॅन भेटले कोणत्या गावची तुम्ही तहसील अच्छा तुमच्या आताच चालतो ना तिथे झालं मी बस 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 बड्या वाटला भेटून आपल्याला आम्हाला घ्यायचा ट्रे तर ट्रे विचारला काकाले 40 रुपये नहीं ये बड़ा वाला 80 रुपये का कुछ कम कर दो ना इसमें 40 रुपयाला करू काकाल कन्व्हिन्स करू ते पाहुणे पण येतात आपल्या घर नाही का तर त्यासाठी ट्रे घेतला आम्ही चायच्या आमच्या घरी चायचा ट्रे नाही का म्हणजे खराब झाला होता नाही का त्याच्यानं पावासाठी ना पाहुणे पण ते घ्यावं लागते हा इथे काय घ्यायचे भाई प्रसाद पाहिजे आम्हाला प्रसाद चाहिए भैया आग्र्याचा पेढा कोणता पेढा आग्रा पेड़ा ये मुंह से सुपारी निकाल के बात कर रहे बाबा। इसके मुंह में पैदाशी सुपारी है, ये तोतला है। आग्रा पेढा खा खुश राहा मस्त तर आम्ही जेवढला तिकडे गाडीकडे आमची आता वेळ झाली आम्हाला जायचं आहे घरी भाई आता वाजले 2 तर वाजले रात्रीचे तर आम्हाला जायचं घरी कसा इव्हेंट वरून आलो तुम्ही देवरीला इव्हेंट होता माझावाला त्याचे बी थोडे बहुत क्लिप्स टाकून देईन मी नाही का एंडच्या पार्ट मध्ये तर पाहून घ्याल तुम्ही तर चला आपण जेव्हा आपल्या गाडीकडे तर तुम्ही कंटिन्यू करा आता आम्ही थांबलो लाखणी मध्ये येता वाजले बाई मॉर्निंगचे 4 सकाळी होऊन राहिली आता तिरीक निघून राहिली तर बसला थोडा बोळा चाय वाय पिला आता बिना दात घासल्याने कठीण शकील मस्त हसून राहिला खर्रा लवर आहे भाऊ तर चला डिरेक्ट तुम्हाला मी घरी भेटेल आता याचा हालत नाही ब्लॉग बनवायच्या लायकीची तुम्ही सबस्क्राईब करा फक्त